संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन बक्षीस म्हणून देण्यात आली। हैदराबादच्या सालार जंग फॅमिलीकडून बक्षीस मिळाल्याचं कळते। छत्रपती संभाजीनगरमधील मोक्याची 3 एकर जमीन बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून ड्रायव्हरची सध्या चौकशी सुरू आहे। तुला माहिती आहे का जागा कोणाची आहे आणि मी कोण आहे? मी जावेद रसूल शेख आहे आणि मी संदीपान भुमरे आणि विलास भुमरेंचा ड्रायव्हर आहे आणि त्या साहेबांनी ही जागा घेतलेली आहे माझ्या नावावर। मी त्यांचा खूप विश्वासू आहे आणि तुम्ही इथं आता पुढे इथं दिसायचं नाही, नाहीतर आमचे साहेब काय तुला माहीत नाही का असं तो अरेरावीत मला बोलला। आता माझी जागा आहे, तुम्ही कशा आहे? तुमचा ड्रायव्हर सांगतो की तुम्ही घेतली आहे। ते म्हणे त्यांनी असंच अरेरावीत मला बोलले। मला समजलं का आता हे काहीतरी माझ्यासोबत धोका होत आहे आणि मी सर्व मग कागदपत्र काढली आणि त्याप्रमाणे नंतर मी तक्रार दिली। दरम्यान यावर काही राजकीय प्रतिक्रिया देखील आल्यात, पाहूयात। मात्र त्याआधी आपण ड्रायव्हरची स्वतःची देखील प्रतिक्रिया या सर्व घडामोडींवर आली आहे, पाहूयात। त्यांचा कुठलाही तीळ मात्र याच्याशी काही संबंध नाही। त्यांचा नाही आमदार साहेबांचा नाही। आणि मी या प्रकरणामध्ये त्यांना कधी सांगितलंही नाही की मला मदत करा, कुठल्या कामाला कुठं मदत लागली असं। ते नवाब साहेबांनी माझ्या वडिलांनाच केलं। त्यांचा नाही जमिनीचा माझा त्यांचा काही संबंध नाही। भुमरे साहेबाचा नाही आणि आमदार साहेबाचा नाही। ड्रायव्हरच्या नावाने जागा घेणं म्हणजे त्याचा काही नातेवाईक नाही। हा काही पहिल्याच्या काळातला काही नवाबाचा वारस वगैरे आहे का? पण हा ड्रायव्हर माणूस आणि नवाबाचा संबंध काय? म्हणजेच ही जागा ज्या गाडीचा मालक आहे त्या मालकाच्या दिशेनं तर चालली नाही, ज्याची गाडी चालवतो आहे। हाही सुद्धा या संदर्भात आम्ही पत्र देऊ आणि चौकशी करायला लावू सरकारला। ड्रायव्हर मालक आहे की गाडीचा मालक आहे, हे कोणाच्या नावाने ती जागा पुढे सरकणार आहे याचा शोध घेतला पाहिजे। आणि अशा पद्धतीनं मोक्याची 100 कोटीच्या जागा जर ड्रायव्हरला दान देत असतील तर नवाबाकडे सगळेच महाराष्ट्रातले मुस्लिम जाऊन लाईनीत उभे होतील की आम्हाला पण दान द्या म्हणून। एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते भुमरेंच्याच ड्रायव्हरला, कारण हे सालारजंग या संभाजीनगरात फिरत असतात आणि सत्तेच्या ताकदीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार निश्चित या संभाजीनगरात घडलेला आहे। आता प्रशासन हा सालारजंग कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो 150 कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो? मग तो 150 कोटीची प्रॉपर्टी भुमरे साहेबाचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि कशा पद्धतीनं ही लूटच एका हिशोबाने। मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं, आता भुमरेंचा विषय आलेला आहे समोर। त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही। माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे, अरे त्यांनी गाडी चालवायची, सकाळी घेऊन जायची, संध्याकाळी घरी आणायचं। वैयक्तिक लाईफमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध आहे? आमच्याकडे पीए असतील, अनेक कामाला लोक असतील, त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम करावं, बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही। आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो, तिने चोऱ्या केलेल्या असते, मग आता चोऱ्या आम्ही करा सांगितल्या? कोणी हाणामारी केसमध्ये गुंततं, त्या हाणामारी केस आम्ही करा सांगितले का? त्यामुळे राजकीय चिंतन उडवण्याचं काम राहतं। आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं। तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे? त्याची कुठली जागा असेल, त्याने कोणता इवानामा गेला याशी आमचा कुठलाही मात्र संबंध आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।